नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शुक्रवार 27 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, तुरीच्या दरात पुन्हा एकदा काही प्रमाणात वाढ पाहायला मिळाली असून 7,000 रुपयाच्या वर ठिकाणी आपल्याला बरेच ठिकाणी हा बाजारभाव वाढलेला पाहायला मिळत आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतोय तुरीला बाजारभाव पहा चॅनलच्या माध्यमातून. पहिली बाजार समिती पैठण, आवक आलेली आहे 29 क्विंटलची. कमीत कमी तुरीला दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,380 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे वरोरा. लाल तुरीला आवक आलेली आहे 8 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,300 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे शेवगाव भोदेगाव. आवक आलेली आहे 11 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,300 रुपये, तर जास्तीचा दरसुद्धा 7,300 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव. आवक आलेली आहे 3 क्विंटलची. कमीत कमी तुरीला दर मिळाला 5,800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,401 रुपया, तर जास्तीचा दर मिळाला 6,600 रुपये. यानंतरची बाजार समिती चंद्रपूर. आवक आलेली आहे तुरीला 75 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 6,400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,860 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,175 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती कारंजा. आवक आलेली आहे तुरीला 3,850 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 6,600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,375 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,805 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे वडवणी. तुरीला आवक आलेली आहे 9 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेले आहे 7,170 रुपये, सर्वसाधारण दर 7,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,401 रुपया. तर मित्रांनो, असे दररोजचे तुरीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.